एक दमदार सुस्वागतम होईल. सन्माननीय काँग्रेस दमदार आयोजन रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दमदार अध्यक्ष विद्यमान सन्माननीय महेंद्र शेठ घरत यांची रॉयल एंट्री, ज्याने स्पर्धेला तन मन धन एक भरीव योगदान, भरीव मदत. आणि हा यस पहिला चेंडू डॉट बॉल. पाच बॉल जिंकण्यासाठी पाहिजे 16 धावांची गरज. थोडासा बॅकवर्ड संघ उतरणीला, आता मात्र अटॅक करावा लागेल. होडा पण वाहल संघासमोर एकशा प्रश्न, धावा कशा उभ्या कराव्या, कारण बॉलिंग अटॅक एवढा भन्नाट चालू आहे. अचूक टप्प्यावर नियंत्रित, अचूकता, दाहकता, भेदकता, ॲक्युरेट बॉलिंग अटॅक, जबरदस्त परिपक्व, वेल मॅच्युअर्ड. हो हो हो, ग्रेट बॉलिंग बॉलर मनीष मडवी. 4 मध्ये 16 म्हणजे कंपल्सरी 4 चौकार येणार. इधर उधर टहल रहे येणार. नीरज राणावत येणार. नीरज राणावत, इनका ये पॅनल है, जय पवार का पॅनल है, ऐसे अनेक पॅनल है. 4 मध्ये 16 धावांची गरज. हो हो हो, यस, वाईचा इशारा, बैर मारा, दिशाहीन मारा. 4 मध्ये राहिल्या 15 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल दोन्ही संघाला. 4 गेट 4 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 15 रन्स. काय आज मात्र मॅचची मात्र तिरी टाईट झाल्या. मात्र पहिली मॅच मोरावा संघानं निसर्ग तैविजय प्रस्थापित केला. त्याच्यानंतर बामण डोंगरी भानुदास मात्रे यांचा तो आलेला उत्तुंग षटकार मॅचचा निर्णय आपल्या बाजूने फिरविला. आता हा तिसरा सामना आहे. ओहो, ग्रेट. आणि अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. सलग दुसरा चेंडू वाईट. अशा जर तुम्ही धावा दिल्या तर तुमचं भविष्य मध्ये अंधकर्माय असेल. चांगला बॉलिंग अटॅक करतात. व्हाय आर यू बॉलिंग. 4 मध्ये 14, 4 बॉल्स टू गो, रिक्वायर 14 रन्स. काय जबरदस्त टाईट मॅच. याच्यानंतर एनसीसी उलवे आणि म्हणजे दोन्ही संघ आहेत उलवे नोडमधील, म्हणजे एकाच बापाशी 2 पोरा उलवे आणि मोरावे. आणि हा यस पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय. हो, आणि अशा प्रकारे तकला तो फटका घेण्याचा. यस, अकोट टप्प्याचा हाफ ट्रॅकर होता. हो हो, जांबूवंत उडी मारून घेण्याचा प्रयत्न. राहिले बॉल 3 ना, धावा पाहिजे 10 धावांची गरज. 3 गेले 10 रन. काय जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. होडा बनवाल संघ हा सर सामना जिंकतोय तर नक्कीच 3 मध्ये 10 धावांची गरज. अटीतटीचा सामना. बॉलिंग मार्क मध्ये शेवटचा षटक प्रगती पदावर. निर्णायक 3 चेंडू. आणि हा यस, अप्रतिम बॉलिंग आणायचा प्रयत्न. 6 रन. काय दमदार. तिरलेवाले मध्ये 3 षटकापर्यंत टनाटना उडत होते. त्याच्यानंतर मात्र जो अटॅक केला आणि राहिले बॉल 2, 4 बॉल आहेत. धावा पाहिजे 2 मध्ये 4 धावांची गरज. बॅट्समन काय जबरदस्त उत्तुंग चौकार. त्याच्यानंतर षटकार, दमदार बॅटिंग, वादळी फलंदाजी, मॅरेथॉन इनिंग, एक आक्रमक ॲग्रेसिव्ह बॅटिंग फ्रॉम बॅट्समन रोहित मात्रे. काय दमदार बॅटिंग केली. येस, बलराम पाटील याम खुश झालेत. सारखे सारखे वारंवार फोल्ड करतायत. जर संघ जिंकला तर नक्कीच. नाही नाही, बरोबर हो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. 2 मध्ये 4 धावांची गरज. 2 बॉल्स टू गो. तर टोटली मॅच हातात होती. अजूनही वेळ गेलेली नाही. बॉल राहिले 2, धावा पाहिजे 4 धावांची गरज. निर्णायक 2 चेंडू बाकी आहेत.
काय जबरदस्त लाख मुलाचे एक चेंडू आहे 50,000, दुसरा चेंडू 50,000. हो हो. आणि अशा प्रकारे बघा पंचांना देखील टेन्शन आलेले आहेत. अतिशय तणावग्रस्त परिस्थिती. दोन्ही शिंग आहेत संवेदनशील. ओहो औषध स्टंप पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि पंचांचा मात्र वाईट तशा त्याने पाणी फेरलं. उजव्या इशीच्या बराच बाहेरून अंपायर ठरवलं हवाई नकारात्मक नेगेटिव्ह बॉलिंग अटॅक. एक धावेचा इशारा, निर्वाळा धावा समर्थन, एक धावेचं प्रतिपादन. आणि हा धावा कशी होऊ द्या. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. बॉल राहिले 2 धावा पाहिजे. 3 धावांची गरज. असा सामना रंगला होता मोरावेने त्यांच्या विरोधात. उल्वे रॉयल असा सामना काय रंगला होता बघा. तोच इतिहास, तीच पुनरावृत्ती. 2 बॉल 3 धावांची गरज. आणि हा यस पुन्हा एकदा मिडवे केला चेंडू जाईल. आणि अशा प्रकारे हो 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 शेवटच्या क्षणाला व्हॉट अ ग्लोरियस फिल्डिंग. आणि शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी तुम्हाला 3 धावे करावे लागतील, अन्यथा आपलं गठडी वळली जाईल. अजूनही वेळ गेलेले नाहीये. दोन्ही संघ गेलेत कोमामध्ये. व्हेंटिलेटरवर येणारा फलंदाज नाव काय रे बा. रोहित चिर्लेकर. क्या बात आहे. शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी. बघा सगळ्या मॅचेस मात्र शेवटच्या बॉलपर्यंत गेल्या. या टुर्नामेंटचे हे खासियत आहे, वैशिष्ट्य आहे, स्पेशालिटी आहे. सर्व सामने ट्रपेटम झाले. 1 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड कंपल्सरी चेसिंग. 3 धावांची गरज आहे. दोन्ही संघाला विनंती असेल या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. जरी 2 धावा कमी पडल्या तरी त्या प्राप्त होणार नाहीत. तुमच्यासाठी सफिशियंट इसेन्शियल नाहीत असतील. कंपल्सरी 3 धावा तुम्हाला येणे हवं. यू कॅन कंप्लीट रिक्वायर्ड टार्गेट. 1 बॉल 3 धावांची गरज. शेवटचा निर्णायक, अंतिम, अखेरचा शेवटचा बॉल, शेवटचा डोस, शेवटची मात्रा, शेवटचा रतीब, शेवटचा खुराक तयार. बॉल राहिला 1, धावा पाहिजे 3. बॉलिंग मार्क तयार. चांगली बॉलिंग केली या पठ्ठ्यानं. बघूया भानुदास म्हात्रे हा ठरतोय का बघूया. मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता भानुदास म्हात्रे, ज्याने षटकार खेचून जो निसटता विजय बामण डोंगला मिळवून दिला. तर भानुदास म्हात्रेमध्ये हे दुसरा विभाग आहे. मागच्या सामन्यामध्ये अगदी टुर्नामेंट गेले असा चमत्कार त्यांनी केला होता. त्यांचा हा तो बाहू बोले संकट मोचक. 1 बॉल टू गो. रिक्वायर्ड 3 रन्स. ग्रेस्टोक. काय दमदार बॅटिंग. याला म्हणतात ताकदवर वज्र टोळा. आणि बालराम पाटील साहेब यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. प्राप्तीचा आनंद. शेवटच्या जन्माच्या 3 धावा. पण ठोकलेला भानुदास म्हात्रे हा दुसरा भानुदास म्हात्रे आहे. मात्र हा आहे होडापण वाल संघाचा. काय बॅटिंग केली. आणि ओरपीच चेंडू होता. लॉंगांच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला उत्तुंग षटकार. चेंडू झाला दिसेनासा. आणि या 6 धावांनी निर्णायक विजय, तो निसत्ता विजय प्रस्थापित केला. तर या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो. छक्का मारला. या बाबा कोणी मारला बाबा. इकडे या बाबा. रोहित चिर्लेकर. रोहित चिर्लेकर या. आमचे रवींद्र चिर्लेकर संरक्षक बहालचे त्यांचे हे पुत्र आहेत. Yes, रोहित चिर्लेकर. दशरथ सर आपण पाहिलं तर एका साईडला चिर्ले संघ होता आणि रोहित चिर्लेकर हा मात्र षटकार ठोकतोय. काय म्हणणार दशरथ पाटील सर. येस नक्कीच. अतिशय म्हणजे वास्तविक टेन्शनमध्ये आले होते. टोटली मॅच त्यांच्या हातात होती. पण चांगले